नाही नाही बघा, का 2-3 दिवसापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महायुतीने जे निर्णय घेतले ते चांगले चांगले निर्णय, मग महिलांसाठी असन, शेतकऱ्यासाठी असन, युवकांसाठी असन, त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन, हे सर्व योजना हे जनतेच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे, महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि प्रत्येक योजना ही घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. ह्याच हेतूने महायुतीने घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवा म्हणून लावलेले बोर्ड आहे. एकूणच सगळ्या विधानसभेमध्ये हडपसर विधानसभेमध्ये चुरस लढलेली आहे की तुम्ही देखील इच्छुक उमेदवार आहात. योगेश टिळेकरची वर्णी विधान परिषदेवरती लागणं, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये हा संघर्ष होऊ शकतो. प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो, आपण पक्षाची मागणी करायला लागते, कारण इच्छुक असणं काही चुकीचं नाही. त्याचबरोबर हडपसर मतदारसंघ असन, खडकवासला असन, वडगाव शिरी असन, हे 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळावेत असे आम्ही सर्व पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ मागणी केलेली आहे. 2019ला ह्या पुणे शहरात 8 मतदारसंघापैकी एकही जागा शिवसेनेला मिळाली नव्हती, म्हणून ह्यावेळेस तरी शिवसेना पक्षाला किमान 3 जागा या पुणे शहरातल्या 8 मतदारसंघांसाठी मिळाव्या म्हणून आम्ही सर्वांनी आग्रहाची भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असून आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतात यांच्याकडे सर्वांकडे मागणी केलेली आहे. एक हडपसर, खडकवासला, वडगाव शिरी हे 3 मतदारसंघ जे पारंपरिक हे शिवसेनेचे मतदारसंघ आहे, तिथं शिवसेनेचा बेस आहे. हे 3ही मतदारसंघ काय 3 मिळावे अशी मी मागणी केलेली आहे. त्यातले 2 राष्ट्रवादीचे आहेत, अजितदादा गटाचे विशेष करून, आणि खडकवासला भाजपचा आहे. तर मग काय तुमचं निकष आहेत नाही मागण्याची? बघा, 3 मतदारसंघ मागितलेले आहे, कारण 2019 एकही जागा नव्हती मिळाली. हडपसर मतदारसंघामध्ये 2दा शिवसेनेचा आमदार होऊन गेलेला आहे. वडगाव शिरीमध्ये गेल्या वेळेस सुनील अण्णा टिंगरे होते, 2-3 हजार मतांनी पडलेले आहे. खडकवासल्यात शिवसेने पक्षाची चांगली बांधणी आहे, म्हणून हे 3 मतदारसंघ जिथं शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे, बालेकिल्ला आहे, अशा ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. आम्ही हडपसरमधून इच्छुक आहे. तयारी आहे, जोरदार तयारी चालू आहे. वरिष्ठ लेवलला आम्ही तसं वरिष्ठ आहे आणि महायुतीचा जे निर्णय घेते आम्हाला मान्य असेल. नाही दिलं तर मग बंडखोरी करणार? नाही, बंडखोरी नाही. महायुतीची आमची बैठक झालेली आहे, कुणालाही उमेदवारी म्हणून महायुती आणि घटक पक्षांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं. महायुतीचा पुन्हा एकदा भगवा झेंडा ह्या हडपसर मतदारसंघ फडकायचा.